मराठा समाज गरीब आहे का नाही म्हणूनच आरक्षण मागतो. आता साधा प्रश्न आहे, किती सिंपल आहे. आणि मग कुठून आले पैसे, संशोधन व्हायला पाहिजे. ईडी लावा सरकारने, माझी विनंती याला. ईडी पाठवायला दरांच्या सगळ्यात फोन काय अंक धरलं हे कुठून पैसे आले याला. आणि काही काही ठिकाणी आमच्या मराठा बांधवांनी सुद्धा केलेलं आहे, असं मी काही म्हणत नाही 100% किंवा कोणीतरी पैसे दिले असं नाही. स्वतःही काही माय मावल्यांनी बिचारे भोळ्या समाजाने सुद्धा त्याच्या पद्धतीने छोटे हार आणले असतील, काही ठिकाणी असेल. आता माझं एक शेवटचं आव्हान आहे, तेवढं सांगा, नाही तर ते उलटच मेसेज जायचं काहीतरी. तर माझं असं नम्र आव्हान आहे माझ्या मराठा समाजाला, माझ्या मराठा बांधवांना, की बाबुराव वाडेकर जे आहेत ते जरांगेंचे 20 वर्षाचे सहकारी. जरांगेंच्या घरी जाऊन जरांगेंच्या वडिलांना खोटं भरून जरांगेंच्या परशुराम वाडेकरांना त्यांनी सांगितलं की नारायणगडावर भगवा झेंडा लावायचा आहे, तुमचा बाबुराव मला द्या. बाबुरावला घेतलं, खोटं बोलले आणि हे जरांगे पाटील नगरच्या कोर्टात आले. कोर्टात जाऊन त्यांनी पोलिसांसमक्ष, न्यायालयासमक्ष, कॅमेऱ्यासमक्ष त्या कोपर्डीच्या बलात्कारित आरोपींवर हल्ला केला पाहिजे. परिणाम काय झाला, त्याला 5 वर्षाची शिक्षा झाली. आणि त्या पोरांचं ते 2 वर्षाची शिक्षा भोगली येरवाड्यात त्यांनी. ते पॅरेलवर बाहेर आले आता आणि पुन्हा त्यांच्यावर 307चा गुन्हा दाखल झाला आता. म्हणजे ह्या माणसाच्या संगतीचा परिणाम काय, तर गुन्हे हा पुरावा आहे बरं का, मी पुराव्याशिवाय बोलत नाही. जरांगे माझा दुश्मन नाही, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मराठा समाजाचं चांगलं व्हावं ही आत्यंतिक मनोमन माझी भावना आहे. माझा विपर्यास आता ते विरोधक बोलणारच, त्याला काही इलाज नाही. माझ्या मराठा समाजाला माझी विनंती आहे, आंदोलन करा. आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकारी आपण लोकशाहीत आहोत. त्याला कुणी आंदोलन करा. शेवटचा प्रश्न, आंदोलन माझं हे महत्वाचं आहे, माझं होऊ द्या. आंदोलनाला पाठिंबा देण्याचा हे सगळ्यांचा अधिकार आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्याचा आपण पाठिंबा द्या, पण कुठल्याही प्रकारची जाळपोळ करू नका, कुठल्याही प्रकारची दगडफेक करू नका, रस्ता रोको करू नका. माझ्या अंगावर 5-6 गुन्हे आहेत या सगळ्याचे, आणि गुन्हे सरकार दिलं आणि गुन्हे मागे लागले असं होत नाही. न्यायालय ही स्वतंत्र यंत्रणा आपल्या देशात आहे, त्याला विचारल्याशिवाय गुन्हे मागे घेता येत नाही. प्रत्येकाच्या मनामनातील, मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका.